ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। साक्षी प्रियाच्या भांडणामध्ये खूप मोठ्या सत्याचा आता खुलासा होणार आहे, परंतु ते नक्की सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर प्रियाने तो व्हिडिओ आता सगळ्यांना पाठवल्यामुळे इकडे नागराज महिपती साक्षीची पूर्ण वाटच लागलेली असते। तर इकडे साक्षीची मात्र हवा टाईट झालेली असते, कारण प्रिया ही माफीची साक्षीदार बनलेली असते। तर साक्षी घाबरलेली असते, कारण साक्षीला वाटतं की अर्जुन आता प्रियाला कोर्टामध्ये उभा करेल आणि प्रियाचं स्टेटमेंट जर कोर्टामध्ये घेतलं तर आता माफीची साक्षीदार म्हणून प्रिया तर या सगळ्या संकटातून सुटेल, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये अडकेल ती मी। घाबरलेल्या साक्षीची महिपत समजूत घालतो। तो म्हणतो की तुला काही घाबरायचं कारण नाही, तुझा बाप जिवंत आहे आणि तुला या सगळ्या प्रकरणात तो अडकू नाही देणार। एकदा का ते प्रिया भेटली ना की बघ मग। परंतु साक्षी आता तू घाबरून चालणार नाही, कारण प्रियाचं एक गुपित आपल्याजवळ अजूनही आहे। त्यावरती साक्षी विचारते की कोणता अण्णा? तेव्हा तिथे महिपत जबरदस्त खुलासा करत सांगतो की ती प्रिया रविराज किल्लेदाराची मुलगी नाहीच। हा मोठा खुलासा आपण केला तर साक्षी तिथे विचारते की परंतु अण्णा या सगळ्याचा आपण काय करणार आहोत? तेव्हा महिपत सांगतो की साक्षी जरा डोक्याने विचार कर, ती प्रिया खरी तन्वी नाही आहे ही गोष्ट फक्त आपल्याला माहिती आहे, आणि त्या किल्लेदाराची खरी पोरगी ही सायली आहे हे सत्य फक्त आपल्यालाच माहिती आहे। आपण या सत्याचा उपयोग करायचा। तेव्हा आता साक्षी सांगते की परंतु अण्णा हे सत्याचा जरी खुलासा झाला तरी माझ्या हातून खून झाला आहे ही गोष्ट तरी बदलू शकणार नाही ना? प्रिया मला या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच अडकवेल। तर महिपत सांगतो हे बघ पोरी, आता त्या प्रियाने तुझ्या विरोधात व्हिडिओ बनवले आहे, त्या सगळ्या प्रकरणामध्ये तिने आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घे, तर आपण त्या रविराज किल्लेदारासमोर हे सिद्ध करून दाखवू की ती प्रिया खोटारडी आहे, ती प्रिया खरी तर त्याची खरी मुलगी नाहीच आहे, आणि ते सगळं काही सत्य झाकून ठेवण्यासाठी प्रियाने हा सगळा तमाशा उभा केला आहे। हा महिपत चिकरे गेम खेळण्यात तितकाच हुशार आहे, आणि या महिपत चित्रेला गेम ही तसेच पालटता येतात। प्रियाने एक डाव रचला म्हणून काय झालं, आपण तो डाव हाणून पाडून तिच्याच विरोधात सत्य रविराज किल्लेदाराला सांगू शकतो। तर त्यावरती आता साक्षी सांगते की नक्की तुमचं गेम प्लॅन काय आहे अण्णा? तेव्हा महिपत सांगतो की प्रियाने जशी एक व्हिडिओ बनवून सगळ्यांना पाठवून आपल्याला या प्रकरणात अडकवण्यासाठी जो डाव खेळला आहे ना, तसाच डाव तिच्यावरती उलटवायचा। तू सुद्धा स्वतःचे व्हिडिओ बनव आणि सगळ्यात आधी तुझी ती व्हिडिओ त्या प्रियाला पाठव की ती खरी तन्वी नाहीये याचा खुलासा तू रविराजला केला आहेस म्हणून। आणि त्यानंतर काय होईल, त्या रविराज किल्लेदाराला आधीच त्या पोरीवरती संशय आलाय की प्रिया त्याची मुलगी नाही आहे, कारण त्या पोरीमध्ये आता रविराज किल्लेदाराला त्याच्या आणि त्याच्या बायकोचे गुण काही दिसत नाही, संस्कार काही दिसत नाही, ते दिसतात कुणात तर त्या सायलीत। मग रविराज किल्लेदाराला आपोआपच सगळं काही कळून जाईल ना, आणि आपल्याला पुढे काय करायची गरजच पडणार नाही। तर आता साक्षी महिपतने सांगितल्यानुसार सगळा गेम प्लॅनला तयारीला सुरुवात करते। तेव्हा आता महिपतने नागराजला फोन केलेला असतो। तो नागराजला सांगतो की हे बघा नागराज सेठ, माझ्याकडे या सगळ्या प्रकरणाचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आता आपण साक्षीला प्रियाच्या विरोधात व्हिडिओ बनवायला सांगायची, की जसं प्रियाने आपल्या विरोधात व्हिडिओ बनवून त्या रविराज किल्लेदारापर्यंत पाठवली ना, तसंच प्रिया त्याची मुलगी नाही आहे, ती फक्त नाटक करते, ती खोटारडी आहे, ही व्हिडिओ आपण जर साक्षीने बनवली तर आपण प्रियाला या प्लॅनमध्ये अडकवू शकतो। तेव्हा आता नागराज सांगतो की वा महिपत शेठ वा, खरंच काय डोकं आहे तुमचं, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्या प्रियाला ना मी काही सोडणार नाहीये, परंतु आता प्रियाला जर हाणून पाडायचा असेल तिचा डाव, तर या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुमची साथ देईन। तेव्हा आता नागराज सांगतो की परंतु दादाला आता कसं समजवायचं? महिपत सांगतो की नागराज सेठ, अहो सांगायचं ना की त्या प्रियाने आता तिचा खोटारडेपणा लपवण्यासाठी या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवलं आहे म्हणून। नागराज तिथे आता महिपतला सांगतो की वा महिपत शेठ, खरंच काय डोकं आहे तुमचं, मानलं बरं का तुम्हाला। तर आता प्रिया जी स्वतःला शहाणी समजत असते, तिला वाटत असतं की आपण या इतक्या वर्षांचे मातबर असलेल्या मंडळींना हरवू शकतो, परंतु तो प्रियाचा भ्रम आता मोडीत निघणार असतो, कारण साक्षी आता प्रियाची वाट लावायला तयार झालेली असते।
तर साक्षी सुद्धा आता एक व्हिडिओ तयार करते। त्या व्हिडिओमध्ये साक्षी सांगते की ज्या प्रियाने आता माझ्यावरती खूप घाणेरडे आरोप केले आहेत, कारण प्रियाने लपवलेलं खूप मोठं सत्य मला काही दिवसांपूर्वीच माहिती झालं आहे। तर ते सत्य कळल्यानंतर प्रियाने मला धमकी सुद्धा दिली होती की हे सत्य तू कोणालाही सांगायचे नाही, आणि मी आता तिचं ऐकलं नाही म्हणून आता तिने व्हिडिओ बनवून माझ्यावरती काही आरोप केले आहेत। तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मधुभाऊंना या प्रकरणामध्ये मी अडकवलं आहे, खुनी मी आहे। मी खरं सांगते आहे, त्या विलासचा खून माझ्या हातून झालेलाच नाही, मी खुनी नाहीच आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये प्रियानेच मधुभाऊंना अडकवलं आहे। प्रियानेच आतापर्यंत मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली आहे। आणि खरं सांगायचं झालं तर प्रियाचं जे सत्य आतापर्यंत मला माहिती झालं होतं ते सत्य हे आहे की प्रिया ही रविराज किल्लेदारांची, रविराज सरांची खरी मुलगी नाहीच आहे। खरं तर आश्रमातली दुसरीच कोणती तरी मुलगी ही रविराज किल्लेदार सरांची खरी मुलगी आहे, परंतु प्रिया ही खोटारडी आहे हे जेव्हा मला समजलं तेव्हा प्रियाने हा व्हिडिओ बनवून मला धमकी दिली आहे की या सगळ्या प्रकरणं माझ्यावरती ती शेकेल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवेल। तर साक्षी त्या व्हिडिओमध्ये बोलते की आता रविराज सरांना जर त्यांची खरी मुलगी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी भेट घ्यावी। तर साक्षीने आता रडण्याचं नाटक करून फुल इमोशनल व्हिडिओ बनवलेली असते की तिच्या बोलण्यावरती आता सर्वांचाच खरोखरचा विश्वास बसेल आणि प्रियाचं बोलणं खोटं ठरेल। तर आता महिपतीच्या हाताखाली साक्षी चांगली ट्रेन झालेली असते आणि महिपतने सांगितल्यानुसार आता साक्षीने तो व्हिडिओ अगदी जसाचा तसा तयार केलेला असतो आणि पहिल्यांदा तो व्हिडिओ प्रियालाच पाठवलेला असतो। जेव्हा प्रिया तो व्हिडिओ पाहते तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते। प्रिया जर शेर असेल तर साक्षी आता सव्वा शेर निघालेली असते आणि साक्षीने तिचा डाव तिच्यावरती उलटवून व्हिडिओमध्ये अखेर आता सत्याचा खुलासा केलेला असतो। तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या प्रियाला आता महिपती, साक्षी, नागराज जीवाच्या आकांताने दिवस रात्र शोधत असतात, तरी प्रिया डायरेक्ट टपकलेले असते ते महिपतच्या घरी येऊन, आणि प्रिया खूप आता साक्षीला भांडायला लागते। ती सांगते की अगं मूर्खासारखं काय तुमचं नक्की चाललं तरी काय आहे। तेव्हा आता महिपत चिडतो आणि म्हणतो की तुला ना मी आता तुझा ना जीवच घेतो। तेव्हा आता साक्षी सांगते की थांबा अण्णा, आधी हिला तर बोलू द्या की तिने हे सगळं काही कशासाठी केलं। तेव्हा आता प्रियाला साक्षी सांगते की साक्षी अगं प्रिया, तू माझ्या विरोधात खूप मोठा पुरावा डायरेक्ट रविराज किल्लेदार त्या अर्जुनच्या हाती सोपवून दिलास, असं कसं काय करू शकते। जर तू माझा व्हिडिओ बनवू शकतेस तर तुझ्या खोटेपणाचा व्हिडिओ मीही बनवू शकते, एवढी साधी अक्कल नव्हती का तुला। त्यावर त्या आता प्रिया चिडते आणि सांगते की साक्षी मूर्ख आहेस का तू, तुम्ही सगळेच ना खरंच बिंडोक आहात, बिंडोक। अगं एवढा तरी विचार करायचा होता की आतापर्यंत जर त्या रविराजला तुमचं त्या नागराजचं जर नाव कळलं असतं तर आतापर्यंत त्या नागराजचा त्या रविराज किल्लेदाराने नरडीचा घोट घेतला असता। तेव्हा आता त्यात ना काहीच समजत नसतं। तर प्रिया सांगते की अगं साक्षी, मुळात मी अर्जुनला वेगळाच व्हिडिओ पाठवला होता। एवढा साधा विचार तुम्ही केला नाही की जर ती गोष्ट खरी असती तर आतापर्यंत तुम्ही जेलमध्ये असता। मी अर्जुनला रविराज किल्लेदाराला दुसराच व्हिडिओ बनवून पाठवला होता, त्यांना फक्त इमोशनल ब्लॅकमेल करायचं होतं मला। त्या किल्लेदाराने माझ्याशी बोलणं टाळलं होतं, त्याला कसं समजावं हे समजत नव्हतं, म्हणून खेळलेला एक हा डाव होता आणि त्यातून तुम्हीही मला सगळ्या गेम प्लॅनमधून बाहेर हाकलून दिलं, मग मी करायचं काय होतं। तेव्हा आता प्रियाची बाजू ऐकून घेतल्यानंतर नागराज, साक्षी, महिपत हे सुटकेचा श्वास सोडतात। अगं प्रिया तिथे आता सांगते की अगं साक्षी, मी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की अर्जुन, तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलचं मी जे सत्य सगळ्यांसमोर घेऊन यायचा प्रयत्न केला होता ना, खरं तर त्या एका केलेल्या माझ्या चुकीमुळे बाबांनी माझ्याशी कायमचं बोलणं टाळलं आहे आणि बाबांचा हा राग मी कायमचा सहन नाही करू शकत, म्हणून मी घर सोडून चालल्याचा व्हिडिओ मी अर्जुनला पाठवला होता आणि अर्जुनने म्हणून त्या रविराज किल्लेदाराची भेट घेतली होती आणि त्यांनी मिळून मला शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओमुळेच तो रविराज किल्लेदार इमोशनल झाला होता। हे सगळं काही असं केलं होतं मी। तेव्हा आता सगळं काही सत्य परिस्थिती कळल्यानंतर महिपत प्रियावरती जाम चिडतो। तो सांगतो की स्वतःला काय इतकी शानी समजायला लागलीस का तू आम्हा सगळ्यांना अडकवण्याचा ते कट रचले। तिथे आता प्रिया सांगते की थांबा, तुम्ही ना सगळेच जण 1 मिनिट थांबा। साक्षी, तू व्हिडिओ तो रविराज किल्लेदाराला पाठवला आहेस का। तेव्हा साक्षी सांगते की हो अण्णा, आपण तर आता प्रियावरती चिडून रागाच्या भरात तो व्हिडिओ तर त्या किल्लेदाराला पाठवूनही ठेवला। तेव्हा आता प्रिया डोक्यालाच हात लावते। प्रिया सांगते की अगं साक्षी, किती मोठा मूर्खपणा केलाय कळतंय का। आता जर ते सत्य बाहेर पडलं तर मला काही करून तुमचं सत्य बाहेर काढावंच लागेल, माझा जीव गेला ना तरी सुद्धा।
त्यावरती आता नागराज सांगतो की 1 मिनिट, मला असं वाटतं की दादाने कामाच्या गडबडीमध्ये कदाचित तो व्हिडिओ पाहिलाही नसेल, कारण जर पाहिला असता तर आतापर्यंत दादा पोलिसांना घेऊन आला असता. मी एक काम करतो, दादाने जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर दादाचा मोबाईल पटकन घेतो आणि तो व्हिडिओ कायमचा डिलीट करून टाकतो. आता नागराजने या सगळ्या प्रकरणावरती सोल्युशन तर काढलेलं असतं, परंतु तिथे आता प्रियाने सांगितल्यानुसार आता व्हिडिओ तर रविराजांकडे गेलेला असतो आणि आता साक्षीने खुलासा केलेला असतो त्यामध्ये की सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया खोटारडी त्यांची मुलगी बनून फक्त राहते. आता हे सत्य रविराज त्या मोबाईलमध्ये पाहणार का? तो व्हिडिओ पाहिल्यानंतर रविराज आता पुढे नक्की कोणतं पाऊल उचलणार की नागराज आता वेळेवरती ते पुरावे नष्ट करून परत एकदा साक्षी प्रियाला वाचवणार? हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.